तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन मिनी ब्लॉग मध्ये। तर चला आता आपण गावात चाललो आहे। तर आज काय आपल्याकडे गाडी नव्हती, तर म्हटलं चला आज आपण पायीच गावात जाऊ म्हटलं। तर त्याच्यानंतर आपल्याला गावात गेल्याच्या नंतर सोनू भाऊ भेटला। तो म्हटलं चला मी चहा पाजतो। बाकीचे टोळीचे मेंबर पण आले होते। सचिन भाऊ डायरेक्ट हातवरती केला। तर आम्ही तिथे येऊन बसल्याच्या नंतर प्रज्वल भाऊची दमदार एंट्री झाली होती। टोळीचे सगळे मेंबर आल्याच्या नंतर आता विषय ठरला होता की चहा कोण पाजणार। तर तेवढ्यात सौरभ भाऊचा नंबर आला। सौरभ भाऊने आपल्याला डायरेक्ट पैसेच दाखवले। माझ्याकडे आज काही पैसे नाही म्हणे, मी तुम्हाला आज चहा पाजवत नसतो। कसं तरी भाऊनी 20 रुपयाच्या नोटा काढून आपल्या हातात दिल्या होत्या। आम्ही ट्रिपला गेलो होतो तेव्हा प्रज्वल भाऊने किचन घेतलं होतं। तर आजच्याला आपण त्या प्रज्वल भाऊला किचन मागं दिलं आहे। त्याच्यानंतर आपला कष्टाचा चहा आला आणि पहिला सौरभ भाऊनी चहा घेतला। आमच्या टोळीच्या कार्यकर्त्याला हायकोर्ट काय सुधरून देत नव्हतं। तर सिद्ध भाऊची दमदार एंट्री झाली होती। तर मित्राला फिरायला जाण्यासाठी पैसे देत होतो, पण त्यांनी नाकारले पैसे। तो म्हटला नको, मला आता दर्शन घ्यायला जायचे होते एकाला। म्हटलं चला आपली टोळी पण गेलीच पाहिजे दर्शन घेण्यासाठी। मग सगळे निघाले मारुती मंदिर मध्ये। तर आता आपल्याला दर्शन घेऊन डायरेक्ट घरी जायचे होते। घरी गेल्याच्या नंतर थोडं काम होतं, तर आपण म्हटलं आधी तेवढं काम करून घेऊ, मग बाकीचं बघू आता काय करायचंय। तर आता आपण घरी चाललो होतो, आपल्याला अजून एक दुसरं काम होतं। तर लगेच सौरभ भाऊला कॉल केला, म्हटलं कुठं आहे। तर लगेच तो म्हटलं चला मी आलो। लगेच निघालो आम्ही। तर आता आम्ही चाललो होतो संत कृपा फर्निचर मध्ये। तिथं आल्याच्या नंतर डायरेक्ट आपण दमदार एंट्री मारली सौरभ भाऊ सोबत। सौरभ बोलू म्हटलं तुला काय घ्यायचं असेल तर आजच घेऊन टाक, परत आपल्याला टेन्शन नको काही। तर आता आम्ही काय घेऊन चाललो असेल हे आम्हालाच माहित आता। आणि तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच फॉलो करा आणि कमेंट करा। धन्यवाद, असंच प्रेम राहू द्या।